प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे शनिवार. शनिवारी विशुद्धी चक्र ध्यान साधना केली जाते. विशुद्धी चक्र म्हणजेच आकाश तत्व, अवकाश, धारणा, व्यापकता. आपल्या शरीरामध्ये जी काही पोकळी आहे, दोन नाकपुड्या, कान, तोंड, शरीरातील अवयवांमध्ये ते आहे आकाश तत्व. आकाश तत्वाशी संबंधित असणारे आपले इंद्रिय विशुद्धी चक्र, अज्ञान चक्र आणि सहस्रार चक्र. म्हणजे पहा, यामध्ये येतं पेशी, रिक्त जागा, ऊर्जा वाहन, प्रगल्भता आणि सामावून घेणे. आज आपण पाहणार आहोत आकाश तत्व म्हणजेच विशुद्धी चक्र ध्यान साधना करणार आहोत. या ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. माझे माता पिता गुरु सद्गुरु तसे विश्वातील सर्व रेकीचे साधक आणि रेकीचे गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. रेकीची साधना करण्यापूर्वी रेकीची 5 तत्वे नेहमी लक्षात ठेवा. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप खूप प्रेम आहे आणि सर्वांप्रती करुणाभाव आहे. आणि कोणतीही ध्यान साधना चालू करण्यापूर्वी आपण आपली चंद्रस्वर म्हणजे चंद्रनाडी हे ॲक्टिव्ह करत असतो. चला, उजवी नाकपुडी बंद करू, डावीने 5 वेळा श्वास घेऊन सोडा. चेक करा आपला डावीकडचा स्वर चंद्रस्वर चालू झाला असेल. नसेल तर पुन्हाच ही क्रिया करा किंवा आपला डावा हात उजव्या काखेखाली घालून पुन्हा हीच क्रिया करा. दीर्घ श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. आपला डावा स्वर म्हणजे चंद्रस्वर चालू झाला असेल. पहा, आज आपण करणार आहोत विशुद्धी चक्र ध्यान साधना. आता ही विशुद्धी चक्र ध्यान साधना म्हणजे आकाश तत्व. ही ध्यान साधना करताना आज आपण आकाश तत्वाची मुद्रा करणार आहोत. आकाश तत्वाची मुद्रा म्हणजे मधले बोट आणि अंगठा एकमेकाला जोडवावे. हे दोन्ही बोटे, अंगठा म्हणजे अग्नी तत्व आणि मधले बोट म्हणजे हे आकाश तत्व एकमेकांना जोडवावे. आणि शांत बसा. सावकाश डोळे बंद करून घ्या. आपले पूर्ण लक्ष हे आपल्या विशुद्धी चक्रावर आणा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सावकाश सोडा. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित झाली असून ती आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. माझे विशुद्धी चक्र हे आकाश तत्वातील ऊर्जांना ग्रहण करत आहे. आपण आपल्या मधल्या बोटाचा अग्रभाग म्हणजे आकाश तत्वाचा अग्रभाग हा अंगठ्याच्या अग्रभागाशी जोडला आहे. म्हणजेच आकाश तत्व आणि अग्नी तत्व एकमेकांशी स्पर्श केला आहे. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. हम बीज गमन ध्याये त्रिकार बहुप्रभम ज्ञान त्रिकाल विषय म ऐश्वर्य मणि मदिकम.
हम हे आकाश तत्वाचे बीजाक्षर आहे. या तत्वाला कोणताच आकार नाही, रंगीबिरंगी आहे. याचे ध्यान करणाऱ्याला त्रिकाल ज्ञान आणि आणिमा वगैरे सिद्धी प्राप्त होतात. पहा, आपण आज आकाश तत्वाची मुद्रा करून ही ध्यान साधना करत आहोत. ही ध्यान साधना आकाश तत्वाची मुद्रा करताना तुम्ही विशुद्धी चक्र, अज्ञान चक्राची, सहस्रा चक्राची ही ध्यान साधना करू शकतो. आपण ही मुद्रा केल्याचा फायदा असा होतो की हृदयग्रस्त, ज्यांना हृदयविकार आहे त्यांनाही फायदा होतो. ही मुद्रा सतत करण्याने हृदयातील क्रिया उत्तमरित्या कार्य करू लागते. हाडातील कमजोरता कमी होते आणि महत्त्वाचे म्हणजे जांभई देताना किंवा खाताना किंवा शिंकताना आपला जबडा अखडला गेला तर मधले बोट व अंगठ्याने चुटकी वाजवावी, लगेच जबडा सुटतो. हृदयविकारासाठी आकाश मुद्राबरोबर अपान वायुमुद्रा अशी केली जाते, तीही दाखवते. अपान वायुमुद्रा अंगठ्याच्या तळाशी तर्जनी लावून दोन्ही बोटे मध्यमा आणि अनामिका एकमेकांशी ही अंगठ्याच्या टोकाशी टोके जुळून करंगळी सरळ ठेवावी. याला म्हणतात अपान वायुमुद्रा. ही देखील करावी. म्हणजे ज्याला हृदयाचा त्रास आहे त्यांनी या दोन्ही मुद्रा केल्याने त्यांना खूप छान फरक पडतो. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रात प्रवाहित होत असून माझे विशुद्धी चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. माझ्यामध्ये वाणीमध्ये गोडवा निर्माण होत आहे, माधुर्य निर्माण होत आहे. प्रत्येक वाक्य, प्रत्येक गोष्ट मी अगदी मनपूर्वक, काळजीपूर्वक करत आहे. शब्दांना धार असते असे म्हणतात, ते खरे आहे. शब्द हे शस्त्रापेक्षाही जास्त प्रभावी आणि घातक आहे. म्हणूनच हे विशुद्धी चक्राची देवता माता सरस्वती मला वरदान दे. या वाणीतून कधीही कोणाविषयी नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन देऊ नको. मला स्वतःला आणि इतरांनाही असणाऱ्या नकारात्मक ऊर्जांपासून मुक्त कर. आमच्या सर्वांमध्ये वाणीमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. वाणीच्याद्वारे प्रत्येकामध्ये गोडवा निर्माण होते. वाणी जपून वापरावी. ज्याप्रमाणे पाणी हे जलजीवन आहे, त्याचप्रमाणे वाणी ही माणसाच्या चालत्या बोलत्या शरीराचा एक आरसा आहे. लोक तुमचे अस्तित्व विसरतात. लोक तुम्हाला पाहिलेली तुमची मूर्ती विसरतात. पण तुमच्या वाणीने जे शब्द तुम्ही प्रवाहित केले किंवा इतरांविषयी बोलात ते कधीही विसरत नाही. म्हणूनच आपल्या पुराणांमध्येही सांगितले आहे, वाणीला प्रत्येक शब्दाला जपून वापरा. एकदा भात्यातून गेलेला बाण कधीही परत येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मुखातून गेलेला शब्द हा समोरच्याला किती प्रकारे घातक होऊ शकतो हेही आपण सांगू शकत नाही. म्हणून मुखातून गेलेला शब्द परत घेता येत नाही. ही वाणीची देवता माता सरस्वती माझ्या शब्दाला माधुर्य दे. पहा, शारीरिक व्याधी असो अथवा कुठल्याही प्रकारची व्याधी असो, तिच्यामध्ये तुम्हाला जर औषधांबरोबर दवाबरोबर दुवा ही महत्त्वाची असते. ही दुवा करण्याचे कार्य विशुद्धी चक्र उत्तमरित्या करते. आपण जे स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो, ज्या प्रकारच्या ओव्या, गीता किंवा कोणतेही आध्यात्मिक आपण वाचन करतो, त्याद्वारे हे विशुद्धी चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. वाणीद्वारे इतरांच्या भावनांना आपण सकारात्मकता प्रदान करत आहोत. पहा, शब्दाने आपण इतरांना
सहानुभूती नव्हे तर त्यांच्यामध्ये धैर्य देण्याचे कार्य करू शकतं. शब्द हे ब्रह्मस्वरूप आहेत. या ब्रह्मस्वरूप शब्दांना प्रत्येका ठाई असणाऱ्या विश्वात्म्याला मी प्रार्थना करते. शब्दस्वरूपम ब्रह्मस्वरूपम हे वाणीची देवता माता सरस्वती या विशुद्धी चक्राला सक्षम आणि सुदृढ कर. विशुद्धी चक्राद्वारे प्रत्येकाच्या भावना योग्य शब्दात मांडण्याची मला बुद्धी प्रदान कर. हे विशुद्धी चक्रा आजपर्यंत कळत न कळतपणे कोणाच्या जर भावना दुखवल्या गेल्या असतील माझ्याद्वारे तर मी सर्वांची मनापासून क्षमा मागत आहे. कळत न कळतपणे विशुद्धी चक्रात असणाऱ्या नकारात्मक ऊर्जांद्वारे माझ्या स्वतःला आणि इतरांना जो काही त्रास झाला त्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागत आहे. कृपया मला माफ करा. हे वैश्विक ऊर्जांनी प्रदान केलेले माझ्या विशुद्धी चक्रातील कंठचक्रातील ऊर्जा माझ्यामध्ये उत्तमरित्या कार्य करत आहे. त्यांच्याद्वारे मला उत्तम वाक्य शब्द आणि भावना निर्माण होत आहे. वैश्विक शक्तीचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हे वैश्विक ऊर्जा विशुद्धी चक्रा तुझ्याद्वारे मी स्वतःवर आणि इतरांवरती असणारी माझी माया ममता प्रेम विश्वास प्रकट करू शकते. त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. दोन्ही हात पुढे आणा. घर्षण करा आणि दोन्ही हात डोक्यापासून सावकाश खाली खाली घेऊया. प्रत्येक चक्राला ही ऊर्जा प्राप्त होत आहे. आपल्यामध्ये असणाऱ्या 7 चक्रांना ही ऊर्जा मिळत आहे. पुढे ग्राउंडिंग करा. ग्राउंडिंग ग्राउंडिंग ग्राउंडिंग. जी ऊर्जा आपल्या प्रत्येक चक्राला गरजेची आहे तेवढीच प्राप्त होत आहे. म्हणजेच आपल्या शरीरातील ऊर्जेचे संतुलन होत आहे. संतुलन. चोकोरे चोकोरे चोकोरे. शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. होन शा झा शोने होन शा झा. कनेक्ट कनेक्ट कनेक्ट. आपल्या शरीरातील ऊर्जा ह्या संतुलित झाल्या असून ही दैवी प्रवाही ऊर्जा प्रत्येकाला विशुद्धी चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. पहा, आपला डावा हात ही ब्रह्मांडातील ऊर्जा ग्रहण करत आहे आणि उजवा हात असा खाली घेतल्यामुळे ही ऊर्जा कल्पनेने पहा आपल्या विशुद्धी चक्राला ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा आपल्या हातामध्ये या डाव्या हातामध्ये प्रवाहित होत असून उजव्या हाताने ही विशुद्धी चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. ही ऊर्जा ज्या ज्या व्यक्तींना गरजेची आहे त्यांना प्राप्त होत आहे. ही दैवी ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा प्रत्येकाला विशुद्धी चक्राला शरीरातील सप्तचक्रांना संतुलित करत आहे. ओम परब्रह्म परमात्मने नमः. उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मक नमः. सर्वकौतुक निदर्शनाय मंत्र तंत्र सिद्ध कुरु स्वाहा. परमात्म्याची परमदायी ऊर्जा सर्व चक्रांना ऊर्जांकित करत आहे. दोन्ही हात असे समोर आणा. शंख मुद्रेत आणा. चक्रापाशी घ्या. या ब्रह्मांडी देवी ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. कट 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 कट. आणि ज्यांचं रेकी झालं त्यांनी राखू काढा. शुद्ध हो, शांत हो, मुक्त हो, मस्त हो. ब्रह्मांडीय देवी ऊर्जाद्वारे प्रत्येक व्यक्ती ही सर्वसाक्षी ब्रह्मांडीय ऊर्जाद्वारे सर्वांची मनोग्रह शक्ती, अनुग्रह शक्ती, तीर्थदान शक्ती, इच्छा शक्ती, क्रियाशक्तीद्वारे सर्वांचे कल्याण होत आहे.
जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सर्वांचे युनिक रेकीपत या परिवारामध्ये स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरच एक आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करूया. मी त्याचीही लिंक देईल, ज्याद्वारे आपण जी साधना करतो, जो अध्यात्माचा अभ्यास करतो, त्याच्यातून आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो. की ऊर्जा संतुलित करण्यासाठी कोणाला जर रेकी शिकायची असेल, रेकी हिलिंग हवे असेल तर नक्कीच सांगा. जय सद्गुरू. पुन्हा भेटूया पुढच्या दिव्य प्रवासात. तोपर्यंत जय सद्गुरू.